हॅलो सर्वांना नमस्कार। तर खूप दिवसांपासूनचा पेंडिंग व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। हा व्हिडिओ जूनमधला आहे, जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीहून 2 महिन्याहून परत आम्ही येत होतो तेव्हा शूट केलेला। सकाळी 7:30 ते 8चा टायमिंग बससाठी आम्ही थांबलेलो आहे। पप्पाही आलेले आहेत, मम्मीने खाऊ पाठवून दिलेला होता त्यांच्यासोबत मुलांसाठी। तर तेही तो खाऊ घेऊन पप्पा आलेले होते, आम्हाला बसमध्ये सोडणार पण होते ते। आणि या मुलांचं एक्सप्लोरिंग असं जिकडे जाईल तिकडे चालू होतं। पाऊस थोडासा कमी होता, पडून गेलेला होता, अगदी सुरुवात होती पावसाची, त्यामुळं वातावरण थंड आणि शांत होतं, वारं सुटलेलं होतं, प्रसन्न वातावरण होतं। इंद्रनील मात्र वाऱ्याच्या झुळकेसोबत अगदी गाढ झोपलेला होता। यावेळी भरपूर झोपला तो। आणि आल्या आमचं हे अनपॅकिंग चालू होतं, भरपूर सामान आणलेलं होतं आम्ही गावाहून येताना। आणि फ्रीज मात्र मी मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिला असेल तर अगदी साफ करून गेले होते, जसाच्या तसा क्लीन आहे। यांनी फारसं यूज नाही केलेला, पण ते मला एक सोपं गेलं काम। आल्यानंतर संध्याकाळचा चहा सर्वांसाठी मी बनवला होता आणि जेवणाची तयारी करायची होती। गावाहून आम्ही जो फ्रेश भाजीपाला आणला होता यांच्यासाठी, कारण 2 महिने यांनी मेस लावलेली होती, सो त्यांना घरचं जेवण देणं खूप गरजेचं होतं। यांना खरं तर बाहेरचं आवडत नाही खायला, आम्ही कोणीच प्रेफर नाही करत आहे, पण नाईलाज असतो आता। सुट्टीच्या वेळी मुलांना तर घेऊन गेलं पाहिजे गावी। आणि असं मस्त असा चहा पिलेला होता, आणि चहा पिल्याशिवाय खरं तर कामाची सुरुवातच होत नाही। आणि हे देशी वांगी गावाहून आणलेली होती, त्याची हे कालवण बनवलेलं होतं, आमटी बनवलेली होती। त्यानंतर यांच्यासाठी खास आमचे जे शेजारी असतात ते सगळेजण काय करतात, मुंबईला येणार म्हटलं की प्रत्येकजण यांच्यासाठी काही ना काही देतं। तर हे भेंडी जी होती ती ताजी शेतातली अगदी दिलेली होती, त्याची भाजी बनवलेली होती, आणि राईस बनवलेला होता, आणि चपात्या बनवायच्या होत्या। नंतरचा व्हिडिओ काही मी शूट नाही केला, कारण खूप गडबड झाली। दुसऱ्या दिवशी सोमवार होता, सो मुलांना आईंना घेऊन आम्ही सगळेच जण आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो होतो। आणि इथलं वातावरण, याचे व्हिडिओज तुम्ही आधीही पाहिले असतील, इथेही सुंदर बदका आहेत, त्याच्यासोबत इंद्रनीलला धोड मिळाल्यानंतर तो चला आई बरोबर चला। आणि पावसाळ्यात आता पुन्हा जाणं काही मला शक्यच झालेलं नाही, अजूनही मी गेलेलेच नाहीये। तर तीच एक आठवण आहे ही। तर खरं खूप जमलेला होता इंद्रनील बदकांसोबत इथे। अरे आणखी एक सरप्राईज आहे। तर हे जे गार्डन होतं हे खूप वर्षांपासून बंद होतं, म्हणजे जवळजवळ ध्रुवला आम्ही 3-3.5 वर्षाचं असताना या गार्डनमध्ये घेऊन आलेलो होतो। त्यानंतर ते गार्डन बंदच होतं पूर्ण, आणि त्यानंतर लकीली आम्हाला यावेळी सापडलं जूनमध्ये की ते ओपन झालेलं होतं, क्लीन केलेलं होतं, आणि त्यांना इतका आनंद झाला मुलांना, खरंच खूप। इथेही त्यांनी खूप एन्जॉय केलं। ते गोल फिरवायला लागतं बाबा आपण। आईने मला लोणचं घालायला शिकवलेलं होतं। या 2 किलो आंब्यांच्या फोडी आहेत, त्या फोडी करूनच देतात मार्केटमध्ये। त्यात स्वच्छ घरी आल्यानंतर धुतलेल्या होत्या, धुवून सुकवून घेतलेल्या होत्या, आणि सुकवल्यानंतर त्याला हळद आणि मीठ, भरपूर असं मीठ लावायचं आहे, हळदही भरपूर लावायचं आहे, जेणेकरून त्या फोडींना पाणी सुटेल। आणि हे या फोडी अशा बरणीमध्ये भरून 2 दिवस सुकण्यासाठी ठेवायच्या आहेत। तर आमच्या मुलांचं किचन प्रेम बघताय तुम्ही, त्यांना किचनमध्ये यायला, कुकिंगला खूप 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 आवडतं, आणि ते अशा आधीमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत। तर या फोडी अशा भरून ठेवलेल्या आहेत बरणीमध्ये। आता ही प्लास्टिकची भरणी यासाठी घेतलेली आहे, कारण ही ट्रॅव्हलिंग करणार आहे बरणी, ते गावाकडे न्यायचं आहे लोणचं, सो त्यासाठी ही प्लास्टिकची बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे, नाहीतर लोणच्यासाठी वेगळी बरणी मिळते।
त्यानंतर आईनी यांच्यासाठी खास अळूवडी बनवलेली होती, तर त्यांच्या पद्धतीची अळूवडी आहे ही. त्या हिरव्या मिरचीची अळूवडी बनवतात, लाल तिखट नाही घालत. तर यालाही खूप छान टेस्ट येते. आणि एकदा मी आईंच्या हातच्या अळूवडीचाही अगदी डिटेल ब्लॉग बनवणार आहेच, पण यांच्या आईंच्या पद्धतीनं करूनही बघा. त्या अशा प्रकारे गोल पानांच्या, मी म्हणताना म्हटलेलं की डबल पानं घालून आपण पटपट करूया, तर नाही, त्या सिंगल पानांच्याच करतात. आणि त्यांच्या पद्धतीची ही अळूवडी खूप छान लागते. तर त्या डाळीच्या पिठामध्ये हिरवी मिरची, जिरेपूड, हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालतात आणि अशी छान पद्धतीची अळूवडी वाफवून घेऊन त्यानंतर भाजून घेतात. तर तिसऱ्या दिवशी 2 दिवस ठेवल्यानंतर या पोळी तिसऱ्या दिवशी बरणीतून बाहेर काढलेल्या आहे. आणि त्याला इतकं मिठामुळं इतकं पाणी सुटलेलं आहे, तर ते पाणी टाकून द्यायचं आहे. त्या पोळी काढून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये लसूण टाकलेली आहे, मोहरीची डाळ टाकलेली आहे, 1/2 किलो आहे, 2 किलो आंब्यांच्या पोळीसाठी. हिंग टाकलेली आहे, इतकी आठवणीने हिंग टाकायची आहे. आणि लोणचं मसाल्याच्या 2 पुड्या टाकलेल्या आहेत यामध्ये. आणि हे अगदी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर यामध्ये आईंनी 2 वाट्या मोठं मीठ टाकलेलं आहे. आता 2 किलो पोळी आहेत, सो 2 वाट्या मोठं मीठ टाकलेलं आहे. आणि हे तेल जे आहे ते कडवून थंड करून घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी त्यामध्ये हे तेल टाकलेलं आहे. आणि ही अशा प्रकारे लोणचं चटचटीत तयार झाले.